वृषभ राशी दुःख संपवणारी संकष्टी चतुर्थी. या राशीला मिळणार मोठा दिलासा. नमस्कार. आपल्या स्वामीकृपा राशीफल यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. कधी कधी आयुष्य इतकं जड होतं ना की हसत असलो तरी आतून काहीतरी तुटत असतं. वृषभ राशीच्या लोकांनो, जर तुम्हाला असं वाटत असेल की मी खूप सहन केलं, आता बस, तर हा व्हिडिओ स्किप करू नका. कारण ही संकष्टी चतुर्थी तुमच्यासाठी फक्त एक तिथी नाही, ती दिलासा घेऊन आलेली रात्र आहे. कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया लिहा आणि शेवटपर्यंत ऐका, कारण शेवटचा भाग तुमच्या डोळ्यात पाणी आणू शकतो. वृषभ राशीचं न बोललेलं दुःख. वृषभ राशीचे लोक बाहेरून खूप शांत, स्थिर, मजबूत दिसतात, पण कोणालाच माहीत नसतं की हे लोक किती गोष्टी मनात गिळून जगतात. घरासाठी, नात्यांसाठी, जबाबदाऱ्यांसाठी स्वतःच्या भावना बाजूला ठेवून हे लोक कायम दुसऱ्यांचा विचार करतात. पण गेल्या काही महिन्यांपासून वृषभ राशीचं आयुष्य काहीतरी विचित्र वळण घेत आहे. कधी अचानक आर्थिक ताण, कधी विश्वासघाताची वेदना, कधी अपमान सहन करावा लागलेला, तर कधी मीच सगळं चुकीचं करतोय का, हा प्रश्न. रात्री उशीवर डोकं ठेवल्यावर डोळ्यातून पाणी आलं असेल, पण कोणालाही दाखवलं नसेल. हे शब्द तुमच्यासाठीच आहेत. संकष्टी चतुर्थी म्हणजे फक्त उपवास नाही. संकष्टी चतुर्थी म्हणजे संकटांवर मात करण्याची तिथी. ही ती रात्र असते जिथे गणपती बाप्पा न बोलता ऐकतात. वृषभ राशीसाठी ही संकष्टी चतुर्थी एक वळण देणारी रात्र ठरू शकते. कारण ज्या दुःखाने तुम्हाला हळूहळू आतून तोडायला सुरुवात केली होती, त्या दुःखाचा भार आता कमी होण्याची प्रक्रिया सुरू होतीये. हे लगेच चमत्कारासारखं दिसणार नाही, पण मनावरचा दगड हलायला सुरुवात होईल. मागच्या काळात वृषभ राशीने काय गमावलं? तुम्ही प्रयत्न कमी केले नाहीत, पण परिणाम मिळाले नाहीत. तुम्ही अमानित राहिलात, पण लोकांनी फायदा घेतला. तुम्ही नात्यांना जपलं, पण समोरच्याने दुर्लक्ष केलं. या सगळ्यामुळे तुमच्या मनात एक प्रश्न तयार झाला असेल की देव माझी परीक्षा कधी संपवणार? कमेंटमध्ये लिहा, मी खूप सहन केलं आहे. हे लिहिल्यावर पुढचं ऐका. संकष्टी चतुर्थीनंतर काय बदलायला सुरुवात होईल? या संकष्टी चतुर्थीनंतर वृषभ राशीच्या आयुष्यात छोट्या पण खोल बदलांची सुरुवात होईल. मन शांत होऊ लागेल. सतत अस्वस्थता, भीती, नकारात्मक विचार हळूहळू कमी होऊ लागतील. एक अडकलेली गोष्ट सुटेल. पैसे, काम, नातं किंवा निर्णय जे खूप दिवस अडकलं होतं, त्यावर मार्ग सापडायला लागेल. कोणीतरी आधार देणारा समोर येईल. अचानक असा माणूस भेटेल जो तुम्हाला समजून घेईल. काहीही अपेक्षा न ठेवता स्वतःवरचा विश्वास परत येईल. मी काहीच नाही ही भावना हळूहळू नाहीशी होईल. पण एक इशारा आहे, गणपती बाप्पा मदत करतात. पण अहंकार, हट्ट आणि राग हे 3 शत्रू आहेत. वृषभ राशीच्या लोकांनी या काळात रागात निर्णय घेऊ नका. माझं कोण ऐकत नाही असं म्हणत स्वतःला बंद करू नका. कुणाला दुखावून सूद घेण्याचा विचार करू नका, कारण तुमचं दुःख संपतंय. पण जर चुकीचा निर्णय घेतला तर हा दिलासा उशिरा मिळू शकतो. संकष्टी चतुर्थीचा छोटासा उपाय. या संकष्टी चतुर्थीच्या रात्री शांतपणे बसून डोळे बंद करा. मनातल्या मनात एवढंच बोला की हे गणराया, मी खूप थकलोय, आता मला फक्त शांती दे. हे बोलताना डोळ्यात पाणी आलं तर थांबू नका. ते पाणी म्हणजे तुमचं ओझं हलकं होणं आहे. हा उपाय करणार असाल तर कमेंटमध्ये हो लिहा. पुढचे काही दिवस तुम्हाला हळूहळू जाणवेल की लोकांचा दृष्टिकोन बदलतोय. अडलेली कामं पुढे सरकतायत. मनात आशेची छोटीशी ज्योत पेटतेय. आणि सर्वात महत्त्वाचं, तुम्हाला एक भावना येईल, मी एकटा नाही. जर आज तुम्ही हे ऐकत असाल आणि मनात कुठेतरी दुखत असेल, तर एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचं दुःख कुणाच्या नजरेत नसलं तरी देवाच्या नजरेत नक्की आहे. वृषभ राशीच्या लोकांनो, तुम्ही खूप सहन केलंय. आता दिलासा मिळण्याची वेळ आली आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला असेल तर कमेंटमध्ये फक्त एवढंच लिहा, गणपती बाप्पा, आता माझी काळजी तू घे. आणि हो, हा व्हिडिओ त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवा जिला सध्या मनातून आधाराची गरज आहे. जय जय स्वामी समर्थ. असेच माहितीपूर्ण लेख रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.